नॅपकिन फिरवत गोगावलेंचा तटकरेंना प्रत्युत्तर. गोगावलेंच्या कार्यक्रमात नॅपकिनचं वाटप. काही दिवसांपूर्वी तटकरेंनी नॅपकिनवरनं गोगावलेंची उडवली होती खिल्ली. फेसटाईम कॉलमुळे निलेश चव्हाण झाला ट्रेस. घटस्फोटीत मैत्रिणीला घेऊन फिरणं पडलं महागात. तर निलेशच्या तिजोरीतून मिळालेल्या मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी. सुनांचा छळ करणाऱ्यांची रोटीबेटीचा व्यवहार करणार नाही. सकल मराठा समाजाची विवाहासाठी आचारसंहिता तयार. आणखी वैष्णवी होऊ देणार नसल्याचा निर्धार. बदललेल्या वातावरणानं मान्सूनची गती मंदावली. 10 जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबणार. पेरणीची घाई नको, तज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला. खोल समुद्रातल्या मासेमारीवरती आजपासून बंदी. मासळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत. जुलै महिन्यापासून कार्यान्वित होणारी यंत्रणा. मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. समृद्धीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा 5 जूनपासून खुला होणार. नाशिकच्या इगतपुरीतनं होणार उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद. 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी. शालेय शिक्षण विभागाची माहिती. ईशान्य भारतात पावसाचं थैमान. आसाम, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराममध्ये पुरामुळे 30 जणांचा मृत्यू. अजूनही काही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी. युक्रेनकडून रशियाच्या एअरबेसवरती जोरदार ड्रोन हल्ला. ओलेना आणि बेलाया एअरबेस केले उद्ध्वस्त. रशियाच्या 40 फायटर जेटचं नुकसान.